नमस्कार, आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। आणि आज आम्ही ज्या ठिकाणी आलेलो आहोत ते ऐतिहासिक असं ठिकाण आहे जे नाशिक आणि धुळे जिल्ह्याच्या सीमेवरती आपल्याला पाहायला मिळत असतं, ते म्हणजे साल्हेरचा किल्ला। नुकताच युनेस्कोने ज्या 12 किल्ल्यांचा समावेश केला त्यामध्ये साल्हेर किल्ल्याचा देखील समावेश आहे। इतिहासाच्या पाऊलखुणा आणि विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा किल्ला आहे। सुरत ज्यावेळेला शिवाजी महाराजांनी लुटलं, म्हणजे गुजरातमध्ये जाऊन ज्यावेळेला शिवाजी महाराजांनी सगळा खजिना लुटला होता, त्यावेळेला जाताना छत्रपती शिवाजी महाराजांनी लुटलेला खजिना हा या ठिकाणी ठेवल्याची माहिती इतिहासात आपल्याला बघायला मिळत असते। आणि त्यासोबतच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 1672 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी ही सुरत लुटली होती। आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या इतिहासाच्या संदर्भात जर आपण या किल्ल्याकडे जर बघितलं तर एक महत्त्वाची माहिती आपल्याला बघायला मिळते, ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि मुघलांमध्ये समोरासमोर जे युद्ध झालं होतं ते याच किल्ल्यावरती झालेलं होतं, याच किल्ल्याच्या पायथ्याशी झालेलं होतं। आणि त्यामुळे ज्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज हे येणार असल्याची माहिती मुघलांना मिळाली, त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांना अडवण्याचा प्रयत्न देखील या ठिकाणी झाला आणि त्याची देखील खून या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते। विशेष म्हणजे लाखोंच्या संख्येनं मुघल होते आणि काही ठराविक मावळ्यांच्या मदतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी ही लढाई लढली होती। आणि त्या लढाईनंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला देखील जिंकलेला होता। त्याच्यामुळे एक अत्यंत असा महत्त्वाचा इतिहासाचा पुरावा, इतिहासाची एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते की लाखोंच्या संख्येनं मुघल असू द्या किंवा शत्रू असू द्या, अगदी मुठभर मावळ्यांच्या जोरावरती आणि मुठभर मावळ्यांच्या निष्ठेच्या जोरावरती आपण कुठलीही लढाई जिंकू शकत असतो। हाच संदेश, हा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांनी या निमित्तानं आपल्यासमोर उभा केला। आणि त्यामुळे या साल्हेर किल्ल्याला विशेषतः उत्तर महाराष्ट्रात महत्त्व आहे। त्यासोबतच या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला एक परशुराम महाराजांचं मंदिर बघायला मिळत असतं। परशुराम महाराजांच्या मंदिरात सुद्धा आपण या ठिकाणी जाऊ शकत असतो। अत्यंत महत्त्वाचा आणि सगळ्यात महत्त्वाचं निसर्गाने नटलेला असा हा किल्ला आहे। या ठिकाणी जर आपण येणार असाल तर आपण या ठिकाणी येण्यासाठी सकाळीच लवकर निघावं आणि या ठिकाणी किल्ल्यावरती चढायला सुरुवात करावी। जवळपास 5000हून अधिक फूट उंचीवरती हा किल्ला आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी येण्यासाठी बराच वेळ लागू शकतो। त्याच्यामुळे सध्या पर्यटकांची गर्दी लक्षात घेता आपण पहाटेच या ठिकाणी जर पोहोचलात आणि या किल्ल्याच्या चढाईला सुरुवात केली तर निश्चित आपण किल्ल्यावरती लवकर येऊ शकाल आणि किल्ल्यावरती ज्या काही सगळ्या इतिहासाच्या पाऊलखुणा आहेत, ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतील। आणि त्यामुळे आपण सगळ्यांनी या ठिकाणी जरूर एकदा यावं आणि या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी येऊन आपण या सगळ्या इतिहासाचा जो काही आपला जो काही इतिहास आहे महाराष्ट्राचा, हा इतिहासाचा आपण सगळ्यांनी जरूर एकदा बघावा आणि आपल्या पुढच्या पिढीला देखील दाखवावा। आणि त्यासोबत नाशिक आणि धुळे जिल्ह्याच्या सीमेवरती हा किल्ला आहे, त्याच्यामुळे उत्तर महाराष्ट्रामध्ये आपल्या कानादेशात या किल्ल्याला विशेष महत्त्व आहे। कारण इतर किल्ले जर आपण बघितले तर महाराष्ट्राच्या विविध कानाकोपऱ्यांमध्ये आहे, मात्र उत्तर महाराष्ट्राच्या दृष्टीनं आपल्या धुळे आणि नाशिक जिल्ह्याच्या सीमेवरती असल्यानं याला विशेष महत्त्व आहे। त्याच्यामुळे धुळ्यातल्या नागरिकांनी जरूर या ठिकाणी एकदा यावं, आपल्या पुढच्या पिढीला हा किल्ला दाखवावा आणि या ठिकाणी जो काही इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांनी रचलेला आहे तो पुढच्या पिढीपर्यंत नेण्याचा आपण जरूर प्रयत्न करावा। जय महाराष्ट्र, जय शिवराय।